पहा सुखी जीवनाचा मंत्र। हा आम्हाला विचारायचं आहे, स्त्रियांना 3 छिद्र असतात, एक मागचं, पुढचे 2 छिद्र कुठं असतात आणि एक काय ते संभोग कसा करावा? म्हणजे थोडक्यात तुम्हाला जी रचना असते आपल्या शरीराची स्त्रियांमध्ये, बरोबर आहे, हा, त्या हो. रचनेमध्ये योनी मार्ग कुठं असतो, मूत्रमार्ग कुठं असतो आणि गुद्ध मार्ग कुठं असतो हे विचारायचे, बरोबर आहे? हा, अच्छा, तुमचं वय काय? माझं वय आता 38. बरं, लग्न झालेलं आहे का तुमचं? हो झालेलं आहे? हो. अच्छा, मुलं मुली काय तुम्हाला? नाही ना, त्याच्यामुळे तो विचारतो. हां, आता महत्त्वाचं मला सांगा की तुम्हाला किती वर्ष झालं लग्नाला? माझ्या लग्नाला तर 2 वर्ष झाली. बरं, ठीक आहे. तुम्हाला काही समस्या वाटते लैंगिक समस्या, कमजोरी वगैरे किंवा काही शीघ्रपतन किंवा नाही. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे हा प्रश्न का तुम्हाला विचारावा असं वाटलं तुम्ही सांगा मला. कारण हे माहितीच नाही, कारण काय हा. कोणत्या ह्याच्यात करावं, काय करावं हे माहितीच नाही. कधी अभ्यास केलेला नाही. म्हणजे कधी तुमचं काय शिक्षण काय झालेलं आहे? माझं डिप्लोमा आहे. बरं, मला एक सांगा, मग तुमचा पार्टनर तुम्हाला सांगत नाही का, की माहिती देत नाही त्याबद्दल? त्यांना मी जरा कमीच माहिती आहे. काय म्हणतात त्या? कमी माहिती आहे त्यांना. कमी माहिती आहे त्यांना, पण म्हणजे एका वाक्यामध्ये तुम्हाला की लैंगिक क्रिया कशी करावी आणि कधी केल्यानंतर मूल का होतं ना आता मूल का होत नाही हा तुम्हाला डाऊट आहे म्हणून हा प्रश्न विचारताय, बरोबर आहे? नाही पण चला, एकदम आणखी विचारा, तुम्ही काय विचारायचे? पाहिलं वाचलं की स्त्रियांना 3 छिद्र असतात, ते पण 2 छिद्र असतात, ते 2 छिद्र कसे असतात आणि कुठे असतात ते? बरं, नक्की तुम्हाला सांगूया. अतिशय बेसिक प्रश्न आहे हा. एखाद्याला वाटत असेल की एवढी सिंपल गोष्ट एखाद्याला माहीत नसेल का, पण माझ्याकडं अशी कंडिशन घेऊन येणारे 10 ते 20% लोक असतात. आहे सरप्राइजिंग? म्हणजे आपला हा मंच जो उभा केलेला आहे याचं किती महत्त्व आहे. वय 28 आहे, एज्युकेटेड पर्सन आहे, फिमेलला देखील माहीत नाही, या व्यक्तीलाही माहीत नाही, त्याला मूल होत नाही, म्हणून आता लक्षात आलं की कुठल्या ठिकाणी अॅनाटॉमी काय, म्हणजे ह्या बेसिक गोष्टी पालकांनी स्वतःहून पुढे येऊन सांगणं आवश्यक असतं. सांगूया आपण. बघा मित्रांनो, पाहिलं या ठिकाणी, म्हणजे हे बघा, या ठिकाणी तुमचीच प्रश्न असतात आणि त्या प्रश्नाची उत्तरं असतात आणि त्या उत्तरांमधनं तुम्हाला एकाच्या प्रश्नामुळे सर्व लाखो लोकांना त्याचा फायदा होतो. तुम्हाला एक थोडक्यात अॅनाटॉमी काय ते सांगतो. नॉर्मली त्या ठिकाणी फिमेल्समध्ये अँटिरियर म्हणजे योनीच्या भागाच्या वरच्या साईडला जे छोटं छिद्र असतं ते युरिनसाठी असतं. युरिनच्या छिद्राच्या खालच्या बाजूला जे ओपनिंग असतं त्याला आपण योनी मार्ग बाह्यंग असं म्हणतो आणि त्याच्या पाठीमागं असलेला जो भाग असतो तो गुद्धद्वाराचा भाग असतो. हे तिन्ही सिरीजमध्ये असतात आणि जेव्हा युरिन वगैरे पास केली जाते किंवा आपण ज्या ठिकाणी फिकल मॅटर पास करतो तेव्हा हायजीन म्हणून मी सांगतो, प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी क्लीन करणं, ड्राय करणं आणि पुढच्या बाजूने मागच्या साईडला तुम्हाला मूव्हमेंट करायला लागते. कारण काही जणांना हे देखील माहीत नसतं की क्लिनिंग करताना मागच्या साईडनं जर पुढं आले तर हे पूर्ण बॅक्टेरिया इन्फेक्शन तुम्ही युरेथ्रा आणि योनी अंगात टाकले जातात. ते एका वाक्यात तुम्हाला सांगतो. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या पुस्तकात खूप माहिती दिलेली आहे. तर युरिनचे जे छिद्र आहे आणि मागच्या साईडला गुदद्वार जे आहे त्याच्यामध्ये सेंटरला जे ओपनिंग असतं त्या ठिकाणी हा योनी मार्ग असतो आणि इथं संबंध केल्यानंतर युट्रसमध्ये डिपॉझिट जे सिमेंट झालेलं असतं ते आतमध्ये जाऊन नंतर त्या ठिकाणी मूल होत असतं. आपल्या सुखी जीवनाच्या मंत्राचं पुस्तक त्यांनी पाहावं आणि गरज पडल्यास ते सेक्सॉलॉजी युरॉलॉजी सेंटर्सना भेटू शकतात.